सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि सारंग दोघेजण एकत्र येऊन आपल्या मुलांचा वाढदिवस एकत्र साजरा करतात. आता सावली आणि सारंग या दोघांना सुद्धा माहिती नाही आहे की ओवी ही त्यांच्या दोघांचीच मुलगी आहे आणि अबीर हा आता सावली आणि सारंगचा मुलगा आहे. हे फक्त सावलीला माहिती आहे, पण सारंगला नाही. आणि ओवी ह्या दोघांची मुलगी आहे हे सावली आणि सारंग दोघांना सुद्धा माहिती नाही आहे. पण नियतीने अशा काही गोष्टी आता जुळवून आणलेल्या असतात, त्या एकत्र घडून आणलेल्या असतात की अबीर आणि ओवीचा वाढदिवस तब्बल 8 वर्षानंतर एकत्र साजरा झालेला असतो. आत्तापर्यंत वाढदिवस साजरे झाले, पण वेगवेगळ्या ठिकाणी. पण आता तसं झालेलं नाही. आता 8 वर्षानंतर दोघांचा वाढदिवस हा एकत्र साजरा होणार असतो. त्यानिमित्ताने सगळेजण हॉलवरती जमलेले असतात. कार्यक्रम हॉलवरती घेतलेला असतो, जेणेकरून सावली मेंदळेंच्या घरी येणार नाही आणि मेंदळे सावलीच्या घरी जाणार नाही. अशा पद्धतीने सारंगने अरेंजमेंट केलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अबीरच्या आणि ओवीच्या वाढदिवसाला सारंगचा भाऊ राजकुमार सुद्धा तिथे आलेला असतो. आणि जेव्हा राजकुमार तिथे येतो तेव्हा तो सावलीला बघतो. सावलीला जिवंत बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि एवढंच नाही प्रेक्षकांनो, सावलीचा मुलगा अबीर तो सुद्धा जिवंत आहे ही गोष्टसुद्धा इथे राजकुमारला समजलेली असते. तेव्हा जगन्नाथ राजकुमारला खुणावतो आणि म्हणतो, तो बघ, सावलीचा मुलगा अबीर तो सुद्धा जिवंत आहे. तेव्हा घाबरलेला राजकुमार चुकीचं पाऊल उचलतो. तो आपल्या गुंडांना फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेत त्या मुलाला उचलायला सांगतो, म्हणजे अबीरला किडनॅप करायला सांगतो. पण प्रेक्षकांनो, जगन्नाथसारखा आजोबा असेल तर गोष्टी चांगल्या पद्धतीनेच घडणार आणि तेच प्रेक्षकांनो घडतं. तेव्हा इथे जगन्नाथ सगळं काही सारंग आणि त्याच्या घरच्या लोकांना सांगण्याचा निर्णय घेतो. अबीरचं किडनॅपिंगसुद्धा तो थांबवतो. आणि तेव्हा सगळ्यांसमोर पार्टीसमोर जगन्नाथने सत्याचा खुलासा केलेला असतो. सावली आणि सारंग या दोघांना तो जाणीव करून देतो की डिवोर्सच्या मागे तुमच्या दोघांचा अजिबात काहीच हात नाही आहे. तुम्हाला दोघांना सुद्धा डिवोर्स हा नकोच होता. पण डिवोर्स या पेपरवरती आता सह्या नेमक्या कोणी केल्या? तेव्हा तो म्हणतो, सावली, डिवोर्स पेपरवरती तू सही केली होतीस का गं? ती म्हणते, नाही बाबा, मी डिवोर्स पेपरवरती शेवटपर्यंत सही नाही केली. तेव्हा इथे आता लगेच जगन्नाथ विचारतो, आणि तू सारंग, तू सही केली होतीस का रे? तो म्हणतो, नाही, मी सुद्धा सही केलेली नाही आहे. मला कधीच सावलीला डिवोर्स द्यायचाच नव्हता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथ म्हणतो, तुला डिवोर्स द्यायचा नव्हता, सावलीला डिवोर्स द्यायचा नव्हता, मग डिवोर्स पेपरवरती तुमच्या सह्या आल्या कुठून? तो म्हणतो, ही गोष्ट मला पण कळत नाही आहे. मग डिवोर्स पेपर जर सावलीने मला पाठवले नव्हते तर मग तिची सही आली कुठून? तेव्हा इथे जगन्नाथने आता सत्य सांगितलेलं असतं की महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावलीने कधी तुला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलाच नव्हता सारंग. आणि जे डिवोर्स पेपरवरती सिग्नेचर आहे असं तू म्हणतोयस ना, अरे बाळा, त्या सह्या सावलीने केलेल्याच नाही आहेत. तर डिवोर्स पेपरवरती खोट्या सह्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे राजकुमार. हे सत्य आता सांगितलेलं असतं, ते म्हणजे जगन्नाथने सगळ्यांसमोर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठा धक्का हा सारंगला बसलेला असतो. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तुमच्या दोघांचा संसार मोडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही आहे, तर ती व्यक्ती आहे ती म्हणजे राजकुमार. यानेच तुमचा संसार मोडलेला आहे. आणि त्यामध्ये त्याला मदत करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून भैरवी आणि त्याचबरोबर तुझी स्वतःची आई तिलोत्तमा, या दोघांनी मिळून त्याला साथ दिलेली आहे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण सत्य हे सांगितलेलं असतं, ते सुद्धा जगन्नाथने पार्टीमध्ये सगळ्यांसमोर. डिवोर्स पेपर पाठवण्यामागे तुमच्या दोघांचा सुद्धा हात नाही आहे. डिवोर्स पेपर हे पाठवलेले आहेत ते सुद्धा राजकुमारने, आणि ते सुद्धा स्वतः सही करून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता सारंग म्हणत असतो की दादा, हे सगळं खरं आहे का? तो म्हणतो, नाही नाही, खरंच मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथने पुरावे देऊन हे सिद्ध केलेलं असतं की हे सगळं राजकुमारनेच घडवून आणलेलं आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथने खूप मोठ्या सत्याचा खुलासा केल्यानंतर इथे आता राजकुमार गुन्हेगार असल्याचं समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने आता उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे पार्टीला आल्यानंतर अबीरला धक्का लागतो. तेव्हा राजकुमार म्हणतो, बाळा, अरे तोंडाला मास्क का लावलंयस? कोण आले ते बघ तरी आधी. तेव्हा तो तोंडाचा मास्क काढतो तर तो अबीर असतो. तेव्हा राजकुमारला आठवतो, अरे हा तर तोच मुलगा आहे ज्याची आणि माझी भांडणं झाली होती. या मुलासाठी मला लोकांनी माफीसुद्धा मागायला लावली होती. हा तर तोच मुलगा आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे सावली लगेच म्हणते, अबीर, अरे कुठेस तू बाळा? इकडे ये बरं. तुला किती वेळा सांगितलं एकटा तिकडे जाऊ नकोस म्हणून. तेव्हा राजकुमार बघतो तर काय, सावलीने अबीरला हाक मारली आणि अबीरसुद्धा तिला म्हणतो, हां आई, आलो आलो. तेव्हा इथे जगन्नाथ राजकुमारकडे बघतो आणि म्हणतो, बघ तिकडे सावली पण जिवंत आहे आणि सावलीचा मुलगा अबीर पण जिवंत आहे. तेव्हा आता राजकुमारला आठवतं, जगन्नाथ मला म्हणाला होता की सावलीचं बाळ माझा अंत करणार आहे म्हणून. माझ्या विनाशाचं कारणच तो मुलगा असणार आहे. तो माझा विनाश घडवून आणणार, पण कसं काय? तेव्हा इथे आता तो टेन्शनमध्ये इतका आलेला असतो ना की राजकुमार जातो आणि त्याच्या गुंड बांधवांना फोन करतो आणि म्हणतो, लवकरात लवकर इथे या, एका पोराला उचलायचं आहे, लवकर या इथे. तेव्हा त्याचे गुंड बंधू लगेचच तिथे यायला निघतात. तेव्हा जगन्नाथला माहिती असतं की आता राजकुमार काही स्वस्त बसणार नाही. त्याला समजलंय की सावलीचं बाळ जिवंत आहे, त्यामुळे तो काहीही चुकीचं पाऊल उचलू शकतो. जगन्नाथ आधीच तयारीमध्ये असतो. केक कट झालेला असतो, मुलांनी एकमेकांना भरवलेलं असतं. सावली सारंग आपापल्या मुलांना भरवतात. त्याचबरोबर इथे सावली ओवीला भरवते. त्याचबरोबर इथे आता ओवी सावली आणि सारंग दोघांना केक भरवते. अबीरसुद्धा सुपर हिरो म्हणून सारंगला आणि इथे सावलीला सुद्धा केक भरवतो. सगळेजण आता एकमेकांना केक भरवत असतात आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता काही गुंड लोक तिथे आलेले असतात आणि ते अबीरवरती लक्ष ठेवून असतात. राजकुमारने खाणाखुणा करून त्यांना सांगितलेलं असतं की अबीरला किडनॅप करायचं आहे म्हणून, आणि ते लोक अबीरला किडनॅप करण्यासाठी तिथे आलेले असतात. पण राजकुमार जी गोष्ट करणार आहे ही जगन्नाथला आधीच समजलेली असते. त्यामुळे जगन्नाथ पूर्ण तयारीत आता बसलेला असतो आणि ही गोष्ट त्याने सारंगच्या कानावरती टाकलेली असते की ज्या लोकांपासून अबीरच्या जीवाला धोका आहे ते लोक इथे आलेले आहेत, त्यामुळे काही झालं तरी अबीरला वाचवायचं. तेव्हा इथे सारंगसुद्धा तयारीतच असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राजकुमारने बोलावलेले गुंड लोक जेव्हा अबीरला आता घेऊन जात असतात तेव्हा सारंग आणि बबलू हे दोघेजण त्यांच्या गाडीजवळच उभे असतात. आणि तेव्हा सारंगने इथे आता गुंडांची धुलाई करत अबीरला त्यांच्यापासून अगदी वाचवलेलं असतं. ते सुद्धा सुखरूपरित्या वाचवलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावली खूपच जास्त घाबरते. गुंडांना मारून त्यांना आता पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. इथे आता काही दोघेजण पळून जातात. दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि आता त्यांची चौकशी ही होणार असते. ते गुंड लोक तोंड उघडायला तयार नसतात, पण पोलीस म्हणतात की मिस्टर सारंग, तुम्ही काळजी करू नका, ते लोक नक्की तोंड उघडतील. आम्ही विचारू त्यांना हे सगळं त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलंय ते. तेव्हा सावली म्हणते, चला बाबा चला इथून. मी तुम्हाला म्हणाले होते ना आपण यांच्याबरोबर यायचं नाही म्हणून, कारण यांच्याच घरातलं कुणीतरी आहे जे माझ्या मुलाच्या जीवावरती उठतंय. तेव्हा सारंग म्हणतो, सावली काय बोलतेस तू? अगं तुझ्या बाळाच्या जीवावरती आमच्या घरातले का बरं उठतील? ही सगळी आपली माणसं आहेत, तुझी माणसं आहेत, तुला माहिती आहे ना? ती म्हणते, नाही, ही सगळी माझी माणसं नाही आहेत. जर ही माझी माणसं असती ना तर मला मारण्यासाठी गुंड पाठवले नसते. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्यासाठी गुंड आले नसते, ते सुद्धा बेळगावपर्यंत. मग कोण आहे माझ्या वाईटावरती सांगा ना? एकतर भैरवी माई, नाहीतर एकतर तुमच्या घरातले. त्यांना तर मी आवडतच नाही ना, त्यांच्या नजरेत खुपते मी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता सारंगला खूप मोठा धक्का बसतो. सारंग म्हणतो, अरे देवा, सावलीचा एवढा मोठा गैरसमज. तिला असं वाटतंय की अबीरच्या जीवावरती आणि तिच्या जीवावरती घरातलं कुणीतरी उठलंय. त्यामुळे प्रेक्षकांनो, सारंग म्हणतो, असं नाही आहे सावली, खरंच असं नाही आहे. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, असंच आहे सारंग, असंच आहे. सावली जे बोलते कदाचित तुला ते वाईट वाटेल, पण तिच्या जीवावरती आणि तिच्या बाळाच्या जीवावरती उठलेली व्यक्ती तुझ्या घरातलीच आहे. तेव्हा तो म्हणतो, कोण आहे? सांगा जगन्नाथजी, कोण आहे ती व्यक्ती? तुम्हाला कोण वाटतं? माझी आई? माझी आई करते का हे सगळं? माझी आई कितीही सावलीचा राग करत असली ना जगन्नाथजी, तरीसुद्धा ती सावलीच्या जीवावरती नाही उठणार. ती म्हणते, हां, जीवावरती नाही उठणार, पण जीवावरती उठलेल्या मुलाला मदत तर करू शकते ना. तो म्हणतो, मुलाला? कुणाबद्दल बोलताय तुम्ही जगन्नाथजी? तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, सारंग, आता इथे काही लोक आहेत, आता वाढदिवस साजरा झाला आहे, तेव्हा सगळ्यांना जाऊ दे. सगळे पालक आपापल्या मुलांना घेऊन गेलेले असतात. तेव्हा तिथे आता घरातलेच लोक थांबलेले असतात. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सारंग, तुझा संसार मोडण्यामागे ज्या व्यक्तीचा हात आहे ना, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राजकुमार आहे. राजकुमारने सावलीला डिवोर्स पेपर पाठवले आणि त्याने त्या डिवोर्स पेपरवरती तुझी खोटी सही केली. त्यानंतर सावलीकडून डिवोर्स पेपर पाठवले सारंगला आणि त्याच्यावरती सुद्धा सावलीची खोटी सही केली राजकुमारने. हवं तर विचार तू राजकुमारला. असं इथे जगन्नाथ आता सारंगला आणि तिथे जमलेल्या सर्व लोकांना सांगतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथने 8 वर्षांपूर्वी सावली सारंगला वेगळं करणारा, डिवोर्स पेपरवरती खोट्या सह्या करणारा हा राजकुमार असल्याचं खूप मोठं सत्य हे सारंगला सांगितलेलं असतं. त्यामुळे सारंग राजकुमारची आता कॉलर पकडतो आणि त्याला जाब विचारत असतो की तू असा का वागलास, का माझा संसार मोडलास? जगन्नाथजी बोलतायत ते खरं आहे का, असं म्हणत त्याने आपल्या भावाला जाब विचारलेला असतो.